नमस्कार, कसे तुम्ही सगळे? मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनाली साळवे ब्लॉग. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करत जा. म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल किंवा काय चांगलं असेल तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगत जा. कमेंट्स मला करत जा तुम्ही, म्हणजे का हे चुकले तुझं, हे असे तसे मला सांगत जा, मला काही वाईट वाटणार नाही. आणि कमेंट्समध्ये खूप जण म्हणजे असं कमेंट्स आली की तुम्ही मुलाला बापापासून लांब करणारे कोण, ह्यांच्यावर कारवाई करा. तर मेन गोष्ट म्हणजे मीच ज्यावेळेस सुधीचा फोन आलता ना की मी माझ्या मुलाला घेऊन चाललो, तर त्यावेळेसच मी मम्मीकडेच होते ना, तर त्यावेळेसच मी मम्मीला म्हणले की मम्मी की तो सुदेश आहे ना मुलाला घ्यायला येणार आहे. तो म्हणला तर तू आहे ना मुलाला काय त्याच्याकडे देऊ नको. मुलगा त्याच्याकडे चालला ना तर तू वड, मुलाला काय देऊ नको. थोडंसं आहे ना तू असं हे कर की नाही मुलाला आम्ही देणार नाही. म्हणजे त्यालाच पण समजून दे की जर का आज हो माझा मुलगा, आता ह्यो माझा मुलगा छोटा आहे, म्हणजे माझा अशा विचाराने मी त्याला देत नव्हते. आता मी माझा विचार सांगते की जर का मुलगा आता जातोय तो छोटा आहे म्हणून, आणि उद्या थोडा मुलगा मोठा झाला त्याला कळालं असं माझं वडील भांडण करतोय, असे माझ्या मम्मी पप्पाचे भांडण होते, माझा पप्पा सारखं घर सोडून जातोय, तर उद्या मुलगा स्वतःहूनच जाणार नाही. तर मग त्याच्या जीवाला कसं वाटत नाही त्याला, हे म्हणजे त्याला असं हे जाणवलं पाहिजे की माझा मुलगा उद्या म्हणला की पप्पाकडे मी जात नाही जायचं. आता तो व्हिडिओ त्या दिवशी तुम्ही बघितलं, तो म्हणत होता मला पप्पाकडे जायचंय. पण उद्या त्याला तो मोठा झाला आणि त्याला कळलं की म्हणला मला पप्पाकडे जायचं नाही, तर त्याला कसं वाटायला पाहिजे. त्याच्या मम्मीला मुद्दाम काय म्हणलं, मम्मी म्हणत होती की जाऊन दे त्याला, मुला नाही का जाऊन दे, घेऊन जाऊन दे, काही थोडंसं इकडे तिकडे फिरवून आणून भेटू दे त्याला, तू काय त्याला आडू नको. पण मीच म्हणजे नाही का मम्मीला म्हणले की नको तसं करू नको, त्याला मुद्दाम तू आडव, मुलाला जाऊनच देऊ नको मुलाला. तुम्हाला असं म्हणजे का तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ना तेवढंच तुम्हाला वाटतं की ना आम्ही आगावेत, आम्ही मुलाला आडवतो, बापाकडे भेटून देत नाही. पण त्याच्या मागचं तुम्हाला कारण माहीत नव्हतं म्हणून मी ते सांगते. का तर मम्मी माझ्या नावावरची सख्खी आत्या आहे, तर ती मला आहे ना, मला एक वेळेस भांडण, मला एक वेळेस बोलून, पण माझ्या नवऱ्याला ना ती बोलत नाही, जीव लावती. लहानपणापासून माझ्या मम्मीने त्यांना समजलेलं आहे. म्हणजे तर माझ्या नवऱ्याला आई नाही, म्हणजे मला सासू नाही आहे. मग लहानपणापासून माझी मम्मी आणि माझी मावशी आहेत दोन, म्हणजे माझ्या नवऱ्याचे 3 आत्या आहेत, त्यांना समजते हे ते करतात. तर लहानपणापासून माझ्या मम्मीने मुलासारखंच त्याला बघितलेलं आहे. पण त्या दिवशी ना मम्मीने पहिल्यांदा असं त्याच्या संग वागले असं, नाही तर ती मलाच बोलती, मलाच काय हे करते उलट नाही का, म्हणजे मला काय पण बोलते मम्मी, पण त्याला बोलत नाही. पण पहिल्यांदा आहे ना माझ्या मम्मीने त्या संग अशी वागली असं, आणि ते पण माझ्या बोलण्यावरून ती अशी वागली, आणि ते पण मनापासून नाही वागली. ती गेली ना, ती इथनं गेली, म्हणजे तो सुदेश इथनं घेऊन गेला ना मुलला, तेव्हा इथनं ती गेली ना, तर त्यावेळेसच इथनं सुदेश गेला ना, त्यावेळेसच मम्मी म्हणली मला वाईट वाटलं नाही का, असं मुलाला पण हे ते केलं तर बघून द्यायचं होतं ना, मलाच ओरडली मम्मी. तर मी म्हणलं जाऊ दे, त्याला पण समजून दे, उद्या मुलगा त्याकडे गेलाच नाही तर त्याला काय वाटेल. म्हणून आहे ना मी म्हणलं तसं हे करू नकोस, काय करायचं करू दे. आता तो त्याच्याकडेच आहे, मम्मी बोलतीये की मी फोन करते त्याला बोलते. म्हणलं नको बोलू, त्याच्या मनाने त्याला यायचं येऊन दे, त्याला पण समजून दे की एकट्याने समजल्यावर कसं होतं, त्याला पण समजून दे. मला तर खरं तर त्याला भेटून द्यायचं होतं, जा नाही का गेला तर, म्हणून मी लास्टला म्हणलं जाऊ दे. का तर होतं माझा भाऊ बाहेर थांबलेला, पण मी त्याला म्हणजे काही माहीतच नाही असं भांडणाचं येते, म्हणजे घरातलं असं काय आमचं बोलणं व्यते चालले त्याला काय माहीत नव्हतं. तो बाहेर होता मुलांबरोबर, तर मी मुद्दाम म्हणले हा तो बाहेर आहे, तो आडवल. वय मम्मी सांग त्या दिवशी नाही म्हणजे असं सगळ्यांना वाटतं की आपण नाही का त्याला अडवलं हे ते, तर तसं काय होतं का तूच सांग. नाही ना तसं काहीच नव्हतं. मीच म्हणत होते त्याला, हिला आल्याबरोबर की आता आलाय ते 2-3 दिवसात गेलाय रागान बसून, तर बाळाला जाऊ दे पोराला त्याजवळ. पण मीच म्हणत होते की म्हणली मला नको जाऊ देऊ, थोडी त्याची मजा बघ, तेच ना, थोडंसं त्याला समजून दे, थोडंसं त्याला वाईट वाटून दे. मी तर त्याला कधी वाईटच त्याच्या संग वागत नाही मी, माझा भाषाच आहे. तिने सुदेश बाहेर गेल्यानंतर पण माझी मम्मी मला ओरडली की तू असं का मला त्याला ओरडत नसते, कारण की चुकतं, कारण दोघांच पण चुकतं, याचं पण चुकतं, तिचं चुकतं. असं नाही की म्हणत मी माझीच मुलगी आहे म्हणून, आणि मी हिला कधीच नाही, मी जे चुकतंय ना ते मी बोलते, असं नाही की नाही चुकलं माझं ना, तर मी बोलते माझी चुकी झाली म्हणून. पण एक लिमिट असते, माणूस सहन करून किती करणार, म्हणून मी त्या संग असं वागते, नाही तर मला असं वागायची गरज नाहीये.
कारण आमचं का तर जेवढं कॅमेरा दिसतं ना मी बोलते तेवढंच लोकांना वाटतं की हा हे आगाव आहे तेवढं दिसतं, पण त्याच्या मागचं खरं काय ना का असले खरं रूप काय ना तो कसं आहे, ते दिसत नाही. मी बोलत नाही म्हणून मग तो हिच्या संग घरात लय वाईट वागतो, मग हानमार करतो, म्हणजे थोडंसं असं भांडण होते. ह्याच्या आधी तर कधी होत नव्हते, बोलत नाही, जाऊ दे आहे तर नवरा हा ती मग आमच्या मध्ये येत नसती. मध्ये जात नाही, नको नको म्हणून. आणि ज्या वेळेस मी म्हटलं ना मम्मी तू थोडंसं बोल, मग त्यावेळेसच मग माझा नाही का ही माझी मम्मी वगैरे बोलती त्याला, नाही तर ती बोलत नाही मध्ये. ती म्हणते तुम्ही तुमचं बघा. आता इतके दिवस भांडण चालले हे ते, तर तिला म्हटलं मम्मी ये 2-3 वेळा घरी ये माझ्या इथं बोल, तरी पण ती नाही आली. ती म्हणली नको तुम्ही तुमचं बघा, तुम्ही भांडण करतात परत एकत्र होतात हे ते, तुमच्या मम्मी वाईट नको. पण काल पण ती तशीच असं झालं की तो मुलाला घेऊन गेलाय, 2-3 दिवस झालं. मग तेच ना आता बघते मी, नाही तर मी कम्प्लीटच करणार या. आता सांगते तूच सांग काय करायचं. मगच मला म्हणली, पण मी मला अजून 2 दिवस वाट बघू दे, मी फोन लावते माझ्या भावाला. तू तुझ्या आम्हाला पण माहित नाही, तू कर फोन, मामाला फोन कर, काय करायचे कर, नाही तर मग मला कंप्लीट करायला लागेल. दुसरं मला काही पर्याय नाही मला येतोय असं होतं. त्याच्यामुळे मग ती तेच म्हणते ना तेव्हा ते तुमच्या मध्ये येत नाही का, तर तुमच्यामुळे आमच्या त्याच्यामुळे त्याने मी फायदा घेतल्यावर मग काय फायदा नाही ना. ती शांत बसते म्हणून मग त्या सगळ्याच फायदा येते येणार. म्हणून आहे ना बघते मी 2 दिवस, 1-2 दिवस, नाही तर मला कंप्लीट करायला लागणार. मी आज फोन लावते माझ्या भावाला, तो तिकडे आहे कुठं आहे त्याला फोन लावून बघते मी. असलं नसलं तर मग मी स्वतःहून हिला घेऊन जाईन कंप्लीट करायला. मग तेच कंप्लीट करायला जायला लागेल. मग लहान लेकरू आहे, मला कधी समजा बायचान्स दारू बिरू प्याला काय झालं, पितो नाही तो, रागाच्या भारात कधी कधी पितो, रागात आहे ना तो पिलेला आहे 2-4 वेळामध्ये. लेकराला कुठं टाकून दिलं काय करायचं, दारू पिला, टेन्शन दारू पिला, आणि मुलगा कुठं गेला, कुठं पडला मुलगा, ह्यो कुठं दारू पिऊन पडला, तर मग काय करणार मी. मलाच जीव द्यायची वेळ येईल ना, तर म्हणून आहे ना लहान लेकरासाठी गोड बोलून त्याला घरी आणावंच लागेल. हा त्याला आहे ना नीट तू समजून सांग, नाही तर मग मला काय करायचं ना ते मला माझं करू दे. मग माझ्यामध्ये कुणी यायचं नाही, आणि मी काय जास्त बोलले ना तर मग तुम्हाला वाटण ही जास्त बोलते का. तर माणूस आहे ना मग पूर्ण सहन करून आहे ना, सहन करून मग आहे ना हे असं बोलतं. मी हा पण वाईट होऊन जाईल. मग तेच ना वाईटच होणार ना, सगळं संसार उजच होणार. तू किती वेळा म्हणलाय मला सोडचिट्टी पाहिजे, काल पण म्हणला चल सोडचिट्टी काय पाहिजे ना तुला देतो म्हणून, समोर येऊन बोलला का नाही. मला तरी राग आला होता, आलता राग मला. मग आता पोराला घेऊन यायचं. माझी तिकट केल्यावर तर कोणी ग बसणार नाही, तुमच्या आई बसणार आहे. ही आहे ना माझी मम्मी शांत बसते, काही बोलत नाही म्हणून ते फायदा उचलते. चला ठीक आहे, त्याचं काय मला काही घेणं देणं नाही ना, काही नाही. त्याला त्याचं काय करायचं करू दे. तर आता मुलाला इथं मी अनुसार शांत बसणार, मी मुलाला अनुसार काही बोलणार नाही. त्याला ज्यावेळेस मुलाला आलं त्यावेळेस बोलणार, तुला सोडचिट्टी पाहिजे असेल तर सांग. त्या दिवशी तो बोलला तो, पण ते मुलाच्या तो घेऊन जा काही अर्थ नाही ना. मग तेच पूर्ण आयुष्याचं त्याच्याकडे पण नाही काय फायदा आहे मग सोडचिट्टी करून. मग तेच नाही त्याच्या खुशीने नाही पोराला तर घेऊन यावं लागणार. त्याच्या खुशीने तो सोडचिट्टी देत असेल तर मी द्यायला तयार आहे. मला काही हे नाही आहे, मी त्याला अडून ठेवणार नाही की मला सोडचिट्टी नको. ठीक आहे त्याला घ्यायची ना तर घेऊ दे, पण मी सांगते त्याला फोन लावते मी त्याला. नाही तुला काय त्याला घेऊन ये पोरला म्हणून. हा बघ तू मला तर मी तर काही फोन करणार नाही माझ्या अंगावरचं लेकरू आहे ना ते. मग तेच ना तो लहान आहे, त्याला आता शाळा सुरू त्याची शाळा. त्याला थोडं चॉकलेट काय खायला दिलं की जातोय बापा, जातोय. शेवटी त्याला आईस लागते ना बाळाला. मग तो रडत पण असन रात्रीचं, त्याला मम्मी करतो तो. झोपीत पण उठलं की मम्मी लागतो त्याला, रात्रभर झोपली नाही. मग तेच ना आता बघू. माझे सगळं सुजले, दाढ एकतर काढायची माझ्या टेन्शन, मला दाढ पण काय इथं सगळं सुजलेलं आहे. मला ते सूज वसरती परत जाते, किती दुखायला लागले माझं. माझ्या ह्या टेन्शनने माझ्या तिकडं पण लक्ष जायला ना काही नाही. तुम्हाला पण माहिती आहे, ह्याच्या आधी पण मी गेलते चेकअप करायला. मारायला गेला त्याच्यावर फटका बसला, सहन केलं. आता आपल्या देखत असं मी तर नाही आता काय सहन करू शकत. जाऊ दे आता बघू काय येतं काय नाही, तर मग काय जे आहे ते निर्णय करता येईल. पण मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आम्ही त्याला काय बापापासून वेगळं करत नव्हतो. आम्ही हे थोडंसं मी मम्मीला सांगितलं होतं, तेवढंच मम्मीने केलं. हां तू बोल बघू.